हरे हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे हरे बोला पुंडली कवर्द्य हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय श्री गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षयम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि श्री सद्गुरुं तं नमामि गजाननं भूतगणाधिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिदेवे सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापहा मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मनं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्यसिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डलिकाय दातुं समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजेत् पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजेत् पाण्डुरङ्गं बोला पुंडली कवर्दे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय सद्गुरुदेव भगवान की जय। तर आपण गेल्या काही एकादशींपासून हरिपाठावर चिंतन करत आहोत। आज हरिपाठाचा 8वा अभंग यावर आपण चिंतन करणार आहोत। तर सर्वांना अभंग पाठच आहे, तर माझ्या मागे सर्वांनी अभंग म्हणायचा आहे।
संतांचे संगती मनोमार्ग गती, संतांचे संगती आकळावा श्रीपती येणे पंथे, रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप, शिवाचा एकतत्व नाम साधिती साधन, द्वैताचे बंधन न बांधीजे, नामामृत गोडी वैष्णवाला धली, योगिया साधली जीवन कळा, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवाला धला कृष्णदाता, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तर असा हा हरिपाठाचा 8वा अभंग आहे. आपण ज्याप्रमाणे दारवंटे पाहिले त्याप्रमाणे या 8व्या अभंगामध्ये महाराज आपल्याला साधन सांगतायत, त्याआधी श्रवण सांगतायत आणि नवीन एका द्वाराचं महाराज या ठिकाणी वर्णन करतायत, ते म्हणजे निदिध्यासन. आपण त्या 8 द्वारांमध्ये पाहिलं होतं की निदिध्यासन नावाचं एक द्वार होतं. तर या द्वारांबद्दल आणि या आजच्या अभंगामध्ये महाराज थोडंसं गूढ रहस्य सांगतायत साधनेचं. म्हणजे साधकाला जर आपल्या साधनेमध्ये जर उत्तरोत्तर जास्त प्रगती करायची असेल तर साधन कसं करावं, तो साधनेचा मार्ग कुठून निवडावा, हे महाराज या अभंगामध्ये सांगतायत. तर पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतायत की संतांचे संगती मनोमार्गगती, आकळावा श्रीपती येणे पंथे. म्हणजे संतांच्या संगतीने, संतांनी जसा आपल्याला उपदेश केला आहे त्याप्रमाणे आपण आपल्या मनाला ईश्वर प्राप्तीच्या मार्गामध्ये मार्गस्थ करावे आणि याच मार्गाने परमेश्वराचं काय करावं, परमेश्वरास प्राप्त करून घ्यावं. आकळावा श्रीपती येणे पंथे. तर महाराज असं आहे की आपण पहा की ईश्वर प्राप्तीसाठी किंवा साधनेसाठी अनेक लोक अनेक मार्ग अवलंबताना आपण पाहतो समाजामध्ये. त्यातला प्रत्येकच मार्ग काही खरोखर ईश्वराकडे घेऊन जाणारा किंवा खरंच ईश्वर प्राप्त करून देणारा असतोच असा नाही. कारण आपण पाहतो की अनेक लोक पूजेच्या नावाखाली किंवा साधनेच्या नावाखाली एखाद्या प्राण्याचा बळी देणे वगैरे असे कामसुद्धा करतात. त्यामागे असं गूढ रहस्य महाराज की ज्यावेळेस पूर्वी काळामध्ये यज्ञ वगैरे करायचे ना, की त्यावेळेस हवी म्हणून एक प्राणी बांधला जायचा यज्ञाला. कारण तो काळ कसा होता की परमेश्वराचं काही मूर्त्या किंवा परमेश्वराच्या आज जसे आपण चित्र वगैरे पाहतो मूर्त्या आहेत, त्या काळामध्ये मूर्त्या वगैरे नव्हत्या परमेश्वराच्या इतक्या. त्यामुळे तो जो हवी आहे, तो जो प्राणी आहे, तो युद्धाच्या समोर बांधायचा. कशामुळे? कारण त्याचं नावच हवी. हवी या शब्दाचा अर्थ होतो की तो परमेश्वराचं स्वरूप आहे. त्याच्या जो चित्तामध्ये जो परमेश्वर आहे, तर तो आपण जो यज्ञ याग करतो, आपण जी पूजा करतो, तर त्याला साक्षी आहे असं म्हणून तो बांधला जायचा आणि त्याला देवासारखं पूजल्या जायचं. पण काळोकाळ जसा काळ उलटत गेला त्याचा माणसानं काय केलं, विकृतीकरण केलं. म्हणून त्या पूजेच्या नावावर काय करतात मग की ते प्राण्याचे बळी देतात. पण हा संतांनी सांगितलेला मार्ग आहे का? तर नाही. तर संतांनी कुठला मार्ग सांगितला आहे? आणि संत जे सांगतात ना महाराज, तो मार्ग खरंच ईश्वरापर्यंत घेऊन जात असतो. तुकाराम महाराज म्हणतात, पूजा समाधाने अतिशय वाढे सीन. म्हणजे जी मनोमार्गाने केलेली अशी पूजा असते त्यानं काय होतो, शीन वाढतो माणसाचा. म्हणजे माणूस थकून जातो, हे करावं का ते करावं, ते करावं का हे करावं, नाही का. पण तुकाराम महाराज पुढे म्हणतात, हे तो जाणा तुम्ही संत आहे बोलिले ते नीत. म्हणजे जे संतांनी बोललं आहे, जे संतांनी सांगितलं आहे तेच नीत आहे, तीच नीती आहे आणि तोच ईश्वर प्राप्तीचा खरा मार्ग आहे. कारण महाराज
संतांचं कसं आहे की संतांनी स्वतः ईश्वराची प्राप्ती करून घेतलेली असते किंवा त्याचा अनुभव केलेला असतो आणि ईश्वराची ही प्रेममय जी भक्ती असते ती संत काय करतात की आपल्याला त्याचं दान देतात. म्हणजे तो मार्ग आपल्याला सुद्धा दाखवतात जो त्यांनी स्वतः अनुसरण केलेला आहे, ज्याचा त्यांनी स्वतः अनुभव घेतलेला आहे. म्हणून आपल्याला त्याचे प्रमाण माहीत आहेत. संत किती उदार असतात. घातला दुकान देती आली असी दान, संत उदार उदार भरले अनंत भांडार. संतांपाशी अनंत भांडार भरलेले आहेत. कशाचे? सुखाचे, परमसुखाचे, परमेश्वराच्या प्राप्तीचे आणि प्रेममय भक्तीचे अनंत भांडार संतांकडे भरलेले आहेत. तुका म्हणे संत सुखाचे सागर, मना निरंतर धनी घेई. संत कसे आहेत? सुखाचे सागर आहेत. म्हणून आपण काय केलं पाहिजे? सत्संग केला पाहिजे. आपण गेल्या एकादशीला पाहिलं होतं की या कलियुगामध्ये जर आपल्याला भक्तिपुष्ट करायची असेल आणि ज्ञान आणि वैराग्य वाढवायचं असेल तर काय केलं पाहिजे? दोनच मार्ग सांगितले. एक तर सत्संग केला पाहिजे, संतांचा संग केला पाहिजे आणि दुसरं नामस्मरण केलं पाहिजे. म्हणून तुका म्हणे आता देई सत्संग, तुझे नामी रंग भरो मना. तुकाराम महाराजसुद्धा देवाला हेच म्हणतात की आम्हाला काय दे? संतांचा संग दे. त्याच्यामुळं काय होईल? तुझ्या नामाचा छंद लागेल, नाही का? आणि सत्संग किती महत्त्वाचा असतो महाराज की तुलसीदासजी महाराज म्हणतात, एक घडी आधी में पुनियाद, तुलसी संगत साध की हरे कोटी अपराध. म्हणजे एक क्षण बरं का, किंवा त्याच्या अर्धा क्षण किंवा त्याच्यापेक्षा अर्धा क्षण जरी खऱ्या संतांची जर संगत आपल्याला घडली ना की तुलसी संगत साध की हरे कोटी अपराध, आपले कोटी असे पापसुद्धा काय होतात? निघून जातात. ही सत्संगाची महिमा आहे. आणि या संतांच्या संगतीमुळे आपण काय करू शकतो? देवाला आकळू शकतो. आकळावा श्रीपती येणे पण त्याने. श्रीपती म्हणजे कोण? जो लक्ष्मीचा पती आहे. संसारात लोक काय करतात? लक्ष्मीच्या मागं खूप लागतात, नाही का? मला हे धन मिळावं, मला ते मिळावं. हरकत नाही, पुरुषार्थ आहे. काम अर्थ मोक्ष हे पुरुषार्थ आहेत ना. पण धर्म अर्थ काम मोक्ष नाही का, हे पुरुषार्थ आहेत. पण त्या धर्म ठीक आहे, पण काम अर्थ ह्या दोन्हीच्या मागं किती लागावं? कर्तव्य आपलं पूर्ण झालं पाहिजे, एवढंच, नाही का? तर लोक काय करतात? धनाच्या मागे लागतात. पण लक्ष्मी म्हणजे धनाची देवी कोण? लक्ष्मी. ह्या लक्ष्मीचे पती कोण आहेत? साक्षात नारायण. यांची भक्ती आपण केली पाहिजे असं महाराज म्हणतात. म्हणून काय केलं पाहिजे? आपण देवाला आकळलं पाहिजे, म्हणजे देवाला बांधलं पाहिजे. लोक काय करतात महाराज की संसाराला बांधून पाहतात. म्हणजे संसारातले आपल्याला सुख मिळावे अशी इच्छा करतात आणि कुठं जातात? देवाकडे जातात. मग अशी भक्ती काय कामाची आहे का? नाही. मग कोण बांधला पाहिजे? देव बांधला पाहिजे. जनाबाई म्हणतात बघा, खूप छान अभंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, नाही का? काय केला पाहिजे? परमेश्वराच्या गळ्यामध्ये. आता परमेश्वराला चोर कसं काय म्हटले जनाबाईंनी? कारण तो खरंच चोर आहे. कारण त्यांनी काय केलं होतं की गोकुळामध्ये दह्या लोण्याची चोरी केली होती. बरोबर आहे ना? आता हे दही लोणी म्हणजे काय? आपलं चित्त आहे महाराज, की तो इतका परमेश्वर प्रेममय आहे, परमेश्वर इतका कृपाळू आहे की तो काय करतो? आपल्या चित्तातले काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, हे अहंकार वगैरे हे काय करतो? चोरून घेऊन जातो आणि आपल्याला काय देतो? त्याचं प्रेममय रूप देतो किंवा त्याची प्रेममय भक्ती देतो. म्हणून संत जनाबाई म्हणतात, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, हृदयबंधी खाना केला, आत विठ्ठल पोंडीला, शब्दे केली जवाजुडी, विठ्ठल पायी घातली बेडी. विठ्ठलाच्या पायात काय केल्या? बेड्या घातल्या. कशाच्या? आता पाय किती असतात? 2 असतात बरं का. आणि 2 बेडे घालावे लागतील ना. म्हणून पहिली बेडी आहे सत्संगाची आणि दुसरी बेडी आहे नामस्मरणाची. ह्या 2 बेड्या जर आपल्याजवळ ठेवल्या ना, त्याला काय? देवसुद्धा बांधता येतो. आणि पुढे म्हणतात, सोहम शब्दाचा मारा केला आणि विठ्ठल काकुळतीला आला. म्हणजे विठ्ठल आणि मी एकच आहे. हा सोहम. सोहम म्हणजे काय? सो म्हणजे कोण? तो. हम म्हणजे मी. तो आणि मी कसं आहे? एकच आहे. हा सोहम शब्दाचा जर मारा केला तर त्याला आपलं स्वरूप आणि आपल्याला त्याचं समजलं ना महाराज की विठ्ठलसुद्धा काकुळतीला येतो. आपण पाहिलं होतं की नामदेव महाराज ज्यावेळेस त्यांना आत्मसाक्षात्कार झाला, आत्मपदाचा बोध झाला, विसोबा खेचर हे त्यांच्या गुरूंच्या उपदेशाने,
त्यावेळेस नामदेव महाराज काय आता पंढरपूरला मंदिरात जात नव्हते, उलट काय करायचे, पांडुरंगच नामदेव महाराजांच्या घरी यायचे. म्हणून सोहम शब्दाचा मारा केला आणि विठ्ठल काकुळतीला आला, जनी म्हणे बा विठ्ठला जीवेन सोडी मी तुला. बघा जनाबाईंचा अधिकार किती आहे. जनाबाई काय म्हणतात, मी आता तुला काय जिवंत सोडित नाही. कोणाला म्हणतात, देवाला म्हणतात. म्हणून आपण काय केलं पाहिजे की पांडुरंगाला नामस्मरण आणि सत्संग या दोऱ्यामध्ये काय केलं पाहिजे, बांधलं पाहिजे. म्हणून हे जे संत आहेत महाराज, हे संत आपल्याला काय सांगतात की कुठलं साधन सांगतात. ज्ञानेश्वर महाराज दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात, रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा रामजप. म्हणजे सर्व भावसहित असं तसं भजायचं का नाही, भावासहित भजायचं. आपण पाहिलं होतं की भाव बळे किंवा भावेविना भक्ती, भक्तीविना मुक्ती, बळेविना शक्ती बोलू नये. तसा साधासुद्धा भजायचं का, किंवा साधीसुधी भक्ती करायची का नाही, भावासहित भक्ती करायची. आणि वाचेनी रामकृष्ण हे भगवंताचं काय करायचं, नाम घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये एक उदाहरणसुद्धा दिलं, आत्मा जो शिवाचा रामजप. म्हणजे जे देवाधिदेव महादेव आहेत त्यांचासुद्धा आत्मा काय, रामनामाचा जप हा त्यांचा काय आत्मा आहे. उमा कहू मैं अनुभव अपना, सतहरी भजन जगत सब स्वप्ना. हे पार्वती देवीला महादेव सांगतात रामायणामध्ये की माझा अनुभव आहे, माझा आत्मा आहे काय की हरिभजन हेच काय सत्य आहे, आणि बाकीचं सर्व जे जगत आहे ते कसं आहे, मिथ्या आहे, स्वप्न आहे. जनाबाईंचा अभंग आहे, भजन करी महादेव राम जपी सदाशिव, राम पूजी सदाशिव. तर असं हे आहे की म्हणजे महादेवाला सुद्धा काय आवडतं, रामनामाचं भजन आवडतं. आपण पहा की रामायणातला प्रसंग आपल्याला माहीत आहे की ज्यावेळेस सेतुबंध रामेश्वराची स्थापना श्रीराम प्रभूने केली, तर त्यावेळेस त्याची पूजा केली. आणि तिथे लक्ष्मणाने विचारलं श्रीरामांना की रामेश्वर ह्या नावाचा अर्थ काय. त्यावेळेस श्रीराम काय म्हणाले की रामाचे जे ईश्वर आहेत, रामाचे जे आराध्य आहेत, म्हणजे ते कोण आहेत, रामेश्वर म्हणजे भगवान सदाशिव आहेत. आणि तिकडे कैलासामधून महादेव पार्वती बघत होते नाही का, तर पार्वतीने विचारलं महादेवांना की रामेश्वर या शब्दाचा नेमका अर्थ काय. त्यावेळेस महादेव म्हणतात की राम ज्याचे ईश्वर आहेत ते कोण आहेत, रामेश्वर. तर असं आहे महाराज की दोन्ही एकच आहेत, बरोबर. म्हणून ते एकमेकांचा काय आत्मा आहेत. म्हणून आपण पण काय केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे परमेश्वराचं. आणि आता पहा थोडंसं गूढ रहस्य आहे उपासनेमधला. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा. आता ही वाचा जो शब्द आहे, वाचा म्हणजे काय, वाणी, बरं का. वाणीचे 4 प्रकार असतात. एक असतं वैखरी, दुसरं असतं मध्यमा, तिसरं असतं पश्यंती आणि चौथं असतं परावाणी. आता हे साधन जे आहे ना ते सुरुवातीला आपल्याला अवघड वाटेल, बरं का. कारण आम्ही सगळेजण काय आहेत की ह्या संसारामध्ये बंधनामध्ये बांधलेलो आहोत. कशाच्या, द्वैताच्या बंधनात बांधलेलो आहोत. महाराज तिसऱ्या चरणात म्हणतात, एकतत्व नाम दृढधरी म्हणा, एकतत्व नाम साधिती साधन, द्वैताचे बंधन न बांधीजे. आपण ह्या द्वैताच्या बंधनामध्ये म्हणजे सुख दुःख, जसं आपण जात्याचे 2 पाळू पाहिले होते, एक सुख आणि दुसरं दुःख, एक म्हणजे ऊन सावली, अशा प्रकारचे नाही का. तर ह्या ज्या सुख दुःखरूपी ज्या द्वंद्वामध्ये आपण काय झालेलो आहोत, बांधल्या गेलो आहोत. म्हणून आपल्याला काय होते की हे जे साधन आहे हे काय होतं, अवघड वाटतं सुरुवातीला. परंतु आपण जसं जसं ही साधन करायला जाऊ तसं तसं काय होईल, हे सोपं होईल. आणि हे मूळ तत्व आहे. हे जे आता मी सांगतो, ह्या 4 वाणीच्या सांगितल्या, वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परावाणी, ह्या 4 वाणीची जी साधना आहे तर ती सहज साधना आहे. कारण पहा आपण की ही साधना जर आपण एकाग्रपणे केली, एकाग्र चित्त होऊन केली, तर माणसाला द्वैताचे बंधन बांधू शकत नाहीत. हे त्यातलं मूळ, हे तिसऱ्या जे चरण आहे त्याचा अर्थ आहे. कारण पहा आपण सुख आलं की काय होतो, सुखी होऊन जातो नाही का. आणि दुःख आलं की काय होतं, दुःखी होऊन जातो, दुःखामध्ये बुडून जातो एकदम, माणसाला कळतच नाही की काय करावं. परंतु ज्या साधकांची साधना एका उच्च स्तरावर पोचलेली असते
की ते साधकांची काय असते की समवृत्ती असते, म्हणजे सुखातसुद्धा सम आणि दुःखातसुद्धा कसं समच राहायचं. तर वैखरी म्हणजे काय असतं की आपण जिभेने आणि ओठाने काय करायचं, भगवान नामाचं कीर्तन करायचं, भजन करायचं. हे वैखरी वाचेचं रूप झालं, वैखरी वाणी झाली, वैखरी वाचेने भजन झालं. म्हणजे आपण बोलतोय आपल्याला आणि दुसऱ्याला ऐकू येते अशा प्रकारचं भजन म्हणजे वैखरी वाणी झालं. त्यानंतर मध्यमा वाणी झालं. मध्यमा म्हणजे कंठाने उच्चार करायचा. आता बघा, यामध्ये आपण जसं जसं आत जाऊ ना, आतली साधना जशी जशी वाणी आपल्यामध्ये आपण आतल्या वाणीला जसं प्राप्त होऊ ना, तसं तसं त्याचा जो फळ आहे किंवा त्याचा जे बोध आहे तो वाढत जाणारा फळ आहे. म्हणजे जर वैखरी वाणीमध्ये आपण जर 1 वर्ष जरी जप केला, त्यापेक्षा कंठाच्या वाणीने किंवा कंठाने मध्यमा वाणीने जर आपण 1 महिना जरी जप केला तरी सारखंच फळ आहे. कमी जास्त असेल, मी काही ह्याबद्दल वाचलं नाही, पण असं आहे. म्हणजे तो किती दिवसाचं किती फळ वगैरे गणित कमी जास्त असू शकतं, पण त्यापेक्षा पश्चंती वाणीचं जास्त फळ आहे. पश्चंती म्हणजे काय की हृदयामध्ये उच्चारण करणं. त्यानंतर आहे परावाणी. परावाणी म्हणजे असे काही महात्मा असतात पहा, की असे काही साधक असतात की त्यांचं नामस्मरण सतत चालू असतं. त्यांचं नामस्मरण कसं असतं, सदा चालू असतं, पण आपल्याला कळत नाही की त्यांचं नामस्मरण चालू आहे. ते कुठे जर बसले असतील ना आणि शांत जर दिसतील तर समजावं का त्यांचं काय नामस्मरण चालू आहे आतल्या आत. आणि हे सहजरित्या होत असतं. म्हणजे ते जर जेवत जरी असतील तरी त्यांचं काय भजनच आहे. ते जर काही काम करत असतील तरी काय त्यांचं भजनच आहे, कारण हे परावाणीला प्राप्त झालेले आहेत. तर याला अजपाजपसुद्धा म्हटलं जातं. हे अजपाजप एक त्याचं दुसरंसुद्धा साधन आहे जे उलट प्राणाचं आपण पुढे ऐकूयात. अजपाजपणे उलट प्राणाचं म्हणजे श्वासोच्छ्वासाची गणती करत करत आपण जप करणे. पण हे वैखरी, मध्यमा, पश्चंती आणि परावाणी यामध्ये काय केलं पाहिजे, आपण रामकृष्ण नामाचा जप केला पाहिजे. पण हे भगवंताचे नाम कसे आहेत की एकतत्व आहेत. कुठलं जरी भगवंताचं नाम घ्याल तरी ते तत्व कसं आहे, एकच आहे. फक्त आपण त्याच्या अर्थामध्ये आपण मग्न झालो पाहिजे, तर त्याचा मात्र जास्त फळ मिळतं आपल्याला. आणि जसं राम या शब्दाचा अर्थ काय आहे हो महाराज, राम या शब्दाचा असा अर्थ आहे की जो रोमारोमात, जो कणाकणात रमतो तो काय राम. कृष्ण या नामाचा अर्थ काय की कर्षती इति कृष्ण, म्हणजे जो आकर्षित करतो, जो भक्तांच्या हृदयाला आकर्षित करतो त्याचं नाव काय कृष्ण. आणि शिव म्हणजे महादेव जे आहेत त्यांच्या नामाचं अर्थ काय, शिव म्हणजे कल्याणकारी. जे कल्याणकारी आहेत ते कोण आहेत, शिव आहेत. आणि या सृष्टीच्या, या ब्रह्मांडाच्या उत्पत्तीच्या अगोदरसुद्धा जो मूळ नाम होतं किंवा जे मूळ उच्चार होता, जो मूळ ध्वनी होता तो म्हणजे ओंकार. कारण ओंकाराच्या बाबतीत आता प्रत्येक मंत्राचं कसं असतं महाराज की त्या मंत्राचे देवता असतात. म्हणजे ते कुठल्या देवासाठी आपण कुठल्या देवाची उपासना करण्यासाठी तो मंत्र वापरतो. तो मंत्र कोणी शोधून काढला तर ते कोण असतात, ऋषी असतात त्या मंत्राचे. आणि प्रत्येक मंत्राचा वेगळा छंद असतो. तर हा ओंकार जो मंत्र आहे त्या ओंकार मंत्राबद्दल असं म्हटलं जातं की अथ ओंकार मंत्र गायत्री छंद परमात्मा ऋषी अंतर्यामी देवता. हा जो ओंकार मंत्र आहे त्याची छंद गायत्री छंद आहे. आणि हा शोधून कोणी काढला मंत्र, बघा मंत्र बनवला नाही बरं का, मंत्र शोधून काढला त्याला ऋषी. म्हणजे आता थोडक्यात आत्ताच्या काळातलं जर आपण म्हटलं तर विज्ञानी किंवा काय म्हणतात शास्त्रज्ञ कोणाला म्हणायचं, तो काहीतरी शोधून काढतो. समजा न्यूटननी गुरुत्वाकर्षणाचा नियम शोधून काढला, पण त्याच्या आधी गुरुत्वाकर्षण नव्हतं का, होतंच ना. त्याच्या आधी पण म्हणजे आपण जर ती गोष्ट सगळ्यांनी ऐकलीच असेल की तो काय करायचा, एका सफरचंदाच्या झाडाखाली झोपला होता. एक सफरचंद काय झालं, त्याच्या डोक्यावर येऊन पडलं. त्याने विचार केला की हे सफरचंद झाडाचं तुटलं, ते वरती का नाही गेलं, खालीच कसं काय आलं. मग त्याला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला की त्याने म्हटलं की पृथ्वीचं काहीतरी गुरुत्वाकर्षण आहे, त्यामुळे जी वस्तू आहे ती प्रत्येक वस्तू खाली येते. आता तो त्याने जरी शोध लावला असेल तरी तो आपल्या शास्त्रामध्ये, आपल्या वेदापुराणामध्ये तो आधीपासूनच सांगितलेला आहे. पण एक
आत्ताच्या आपल्याला समजण्यासाठी उदाहरण द्यायचं तर शास्त्रज्ञ कोण असतो की ज्यांना आधीच होती ती गोष्ट या पृथ्वीमध्ये किंवा या प्रकृतीमध्ये, त्याचा काय लावला, शोध लावला, तयार केली नाही, शोध लावला, त्याला म्हटलं आहे शास्त्रज्ञ. तसं मंत्राचा, एखाद्या मंत्राचा ऋषी म्हणजे कोण, ज्याने त्याचा शोध लावला. त्याच्या आधी पण तो मंत्र होता, पण ऋषी तो असतो ज्याने एखाद्या मंत्राचा शोध लावला आणि त्या मंत्राची शक्ती काय आहे, त्या मंत्राचं जप करण्याची विधी काय आहे, आणि त्या मंत्राचा जप केल्याने कुठला परमात्मा किंवा कुठला देवता, कुठली देवता आपल्याला काय होते, प्रसन्न होते. तर हा ओंकार जो मंत्र आहे, याचे ऋषी कोण आहेत की परमात्मा. ऋषी ही म्हणजे सुरुवातीला कुठले देव होते महाराज, विष्णू नाही का, परमात्मा. तर हे त्यांचे ओंकार मंत्राचे काय आहेत, ऋषी आहेत. म्हणजे भगवान परमात्म्याच्या प्रागट्याच्या आधीसुद्धा काय होता, ओंकार मंत्र होता. त्याचा परमात्मा कोण आहे किंवा त्याची देवता कोण आहे की अंतर्यामी देवता, जो चराचरामध्ये व्याप्त आहे. आपण चौथ्या अभंगामध्ये मला वाटते चहुवेदी जाण शास्त्री कारण याच्यामध्ये पाहिलं होतं की वशिष्ठ महाराजांचा आणि वशिष्ठ ऋषींचा आणि महादेवांचा संवाद होता. त्याच्यामध्ये वशिष्ठांनी महादेवांना विचारलं होतं की महाराज की खरोखर कोण सर्वश्रेष्ठ देव आहे, त्याबद्दल काय करा मला सांगा. तर महादेवांनी सांगितलं होतं की विष्णू आहेत ना, विष्णू, ऐका बरं का सगळेजण परत एकदा, विष्णू आहेत ना ते सुद्धा खरे देव नाही आहेत. ब्रह्मा आहेत ना, जे विष्णूंच्या नाभीपासून उत्पन्न झालेल्या कमळातून उत्पन्न झालेत, ते सुद्धा खरे देव नाही आहेत. एवढंच काय, महादेव स्वतः म्हणतात, आता ऐका, देवादिदेव महादेव मी सुद्धा खरा देव नाही आहे. एवढंच काय, इंद्र आदी देवतासुद्धा खरे देव नाही आहेत. खरा देव कोण आहे तर ज्या आत्मा परमात्म्यामुळे विष्णू स्वतः विष्णू आहेत, ज्या आत्मा परमात्म्यामुळे ब्रह्मदेव स्वतः ब्रह्मा आहेत, ज्या आत्मा परमात्म्यामुळे मी महादेव स्वतः महादेव आहेत, आणि ज्या आत्मा परमात्म्यामुळे इंद्र आदी देवतासुद्धा देवता आहेत, आणि ज्या आत्मा परमात्म्यामुळे प्रत्येक जीव हा परमात्म्याचा अंश स्वरूप आहे, तो आत्मा परमात्मा म्हणजे खरा देव आहे. असं महादेव कोणाला सांगतात, वशिष्ठ मुनींना सांगतात रामायणामध्ये. तर वशिष्ठांनी श्रीरामांना गुरु उपदेश केलेलं श्री वशिष्ठ योग रामायण आहे, तर त्याच्यामधला हा संवाद होता. तर हा जो अंतर्यामी देवता आहे प्रत्येकाच्या हृदयामधला, तो कोण आहे, या ओंकार मंत्राचा देवता आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी मुक्ताबाईंना जो गुरु उपदेश दिला, तर त्यामध्ये सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी मुक्ताबाईंना हाच उपदेश दिला की 2 मंत्र सांगितले, एक तर सोहम मंत्राचा जाप करणे आणि दुसरा ओंकार मंत्राचा जाप करणे. ब्रह्मांडाहुनी ओढावा सोहंग, त्रिवेणी आसन घालिओ बाई, ओम तोची गुरु सोहम तोची शिव, या दोहोची लाघवी करिओ बाई. हा ज्ञानेश्वर महाराजांनी मुक्ताबाईंना उपदेश दिलेला आहे. तर हा जो ओंकार स्वरूप आहे तो प्रत्येक आत्म्याचा जिथं जिथं आत्मा म्हणून आहे, मग जो मनुष्याच्या स्वरूपात असेल, भगवंताच्या स्वरूपात असेल, किंवा इतर 84 लाख योनींमध्ये इतर कुठल्याही योनीच्या अंतरामध्ये हा आत्मा असेल, तिथं तिथं हा ओंकार स्वरूपाचं काय आहे, भजन आहे. कारण आपण पहा महाराज की लहान लेकरू ज्यावेळेस जन्माला येतं किंवा लहान लेकरू ज्यावेळेस रडतं, ते कसं रडतं की तो जो मुख्य जो ध्वनी आहे तो ओंकार ध्वनी आहे. तो लहान असल्यामुळे किंवा त्याच्यावर अज्ञानाचं हे असल्यामुळे, त्याला माया असल्यामुळे त्याला माहीत नसतं की हे ओंकार आहे, पण ते कसं आहे, ओंकाराचं स्वरूप आहे. आपण पहा ज्यावेळेस आजारी माणूस असतो, एखादा आजारी माणूस, किंवा आपण आता प्रत्येकजण कधी ना कधी आजारी पडतोच नाही का, आपण काय करत असतो, कणत असतो आजारी असताना, बरोबर. त्यावेळेस पण तो जो ध्वनी आहे तो कसा आहे, ओंकार स्वरूप आहे. आणि ईश्वराचं किंवा प्रकृतीचं एवढं हे सायन्स आहे किंवा एवढं हे विज्ञान आहे की हे सहजरित्या आपल्यातून ओंकाराचा ध्वनी निघतो. आपण अज्ञानाच्या स्वरूपात त्याला माहीत नसतं आपल्याला की तो ओंकार आहे. आणि जर माणसाने ते ज्ञानी स्वरूपाने, जर ह्याचं ज्ञान असून जर ज्ञानी रूपाने जर त्यावेळेस जर कंठातून ओंकाराचं गुंजन केलं ना महाराज, की कुठलाच रोग असा नाही जो साध्य नाही, कुठलाच असा रोग नाही जो असाध्य आहे. आणि तो कंठामधलं म्हणजे कुठली मध्यमावाणीमधला तो जप करत करत जो तो जर पश्चंतीमध्ये नेला, तो जर हृदयामध्ये नेला, तर आणखीन प्रगती आहे. रोग कुठलाच काय होऊ शकत नाही त्या ठिकाणी.
आता भवरोग त्या ठिकाणी भवरोग निघून जातो, तर साध्या रोगाचं काय घेऊन बसलात महाराज. आणि असंच जर आपण तो परावाणीपर्यंत जर जप नेला तर काय करतो मग, की सुखदुःखाची त्याच्यावर छाप पडत नाही. म्हणजे असा महात्मा एखाद्या दिवस रडताना जरी दिसला, असा महात्मा एखाद्या दिवस एखाद्यावर क्रोध करताना जरी दिसला, परंतु त्याच्या मनात जर पाहिलं ना तर तो एकदम शांत असतो. जसं आपण समुद्रामध्ये पहा, किंवा आपण समुद्राकडे कधी गेलो नसतो, समजा एक टाकीमध्ये वगैरे पहा, कधी कधी आपण काय करतो, टाकीमध्ये समजा एक बकेटभर पाणी टाकलं तर पाणी कसं होतं, हलतं नाही का, त्याच्यामध्ये काय तरंग निर्माण होतात. तर ते तरंग कशा असतात, हलतानाचे दिसतात ना तरंग. पण समुद्र खूप खोल असतो ना महाराज, की समुद्रामध्ये एवढ्या मोठ्या लाटा येतात, परंतु जर समुद्राच्या आतमध्ये जाऊन जर बघितलं तर समुद्र कसा असतो, शांत असतो. तसं त्या महात्म्याचं हृदय कसं असतं, शांत असतं. जरी तो क्रोध करताना दिसला, जरी तो एखादा कार्य करताना जरी दिसला, तरी तो कसा असतो, शांत असतो. हे परावाणीमधलं भक्तीचं स्वरूप आहे. म्हणून आणि हे प्रत्येक जीवामध्ये असतं बरं का. म्हणजे कुत्र्याचा आवाज पण बघा, की कुत्र्याला ज्यावेळेस आपण मारू, ते कुत्र्याचा आवाज कसा निघतो रडताना, तो सुद्धा ओंकारचं स्वरूप आहे, फक्त त्याला माहिती नसतं. हे भगवंताची लीला आहे, नाही का. तर म्हणून महाराज की आपण हे वैखरी वाणी, मध्यमा, पश्यंती आणि परावाणी हे जे आहे महाराज, हे अनुभवगम्य आहे बरं का. म्हणजे ही जर साधना आपण केली आणि आपल्याला जो आनंद येईल, मग तो आनंद फक्त आपण अनुभव करायचा असतो, ते आनंद सांगता येत नाही. आणि एखादा महात्मा जर तिथपर्यंत पोहोचला असेल, ज्याला अनुभव असतो, तर तो तुम्हाला अनुभव करून देऊ शकतो, पण तो स्वतःचा अनुभव सांगू शकत नाही. वैखरी वाणी म्हणजे काय, आपण तोंडाने उच्चार करतो. आता त्याच्या म्हणजे आपण काय म्हणतो, त्याची परिभाषा समजून घ्या, फक्त एवढं माहिती समजून घे, की वैखरी वाणी कशी असते, की आपण तोंडाने उच्चार करतो, ठीक आहे. मध्यमा कशी असते, कंठाने उच्चार करतो, बरोबर. पश्यंती कशी असते, की आपण हृदयाने उच्चार करतो. आणि परावाणी म्हणजे आपण नेहमीच नामस्मरण आपलं काय होत राहतं. आता समजा वैखरी वाणीमध्ये आपण म्हणूयात, भजन करूयात, विठ्ठल 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 म्हणा, विठ्ठल 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 विठ्ठल. ही वैखरी वाणी झाली. आणि यालाच आता विठ्ठलाच्या नामाचा सुद्धा काय अर्थ असतो काही ना काही, बरोबर. आता विठ्ठलाचा अर्थ काय आपल्याला माहिती आहे, विठ्ठल कसा आहे, विठेवर उभा आहे, बरोबर, आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि मग त्याचा आध्यात्मिक अर्थ काय महाराज, की विठ्ठल विठेवर उभा आहे आणि कसा आहे, कमरेवर हात देऊन उभा आहे. पण म्हणजे याचा अर्थ काय, की तो नेहमी कसा आहे, सज्जच आहे. कोणासाठी, भक्तांसाठी कसा आहे, तो नेहमी सज्ज आहे. म्हणजे जो पांडुरंग, जो परमात्मा नेहमी सज्जच आहे, कोणासाठी, भक्तासाठी, तो कोण आहे, विठ्ठल. त्याचं नाव काय, विठ्ठल. मग आता वैखरी वाणी अशी असते, की त्याला आपण भजन केलं बरोबर आहे, मग त्यानंतर हळूहळू त्याचा आपला आवाज कमी कमी होत जाईल. म्हणजे समजा विठ्ठल विठ्ठल, आणि मध्ये मध्ये त्याच्या विठ्ठल नामाच्या अर्थामध्ये आपण काय करूयात, लक्ष द्यायचं आहे. किंवा राम नाम आहे, समजा रामाचा अर्थ काय, की जो रोमरोमात रमतो, तो कोण आहे, राम. राम 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 करा, जप करा सर्वजण, राम 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 राम. जो रोमरोमात रमतो तो राम आहे. राम 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 राम. तर वैखरी वाणीचं कसं असतं, आणि की आपण एखाद्या टाईम लिमिटपर्यंत, एखाद्या
ठराविक वेळेपर्यंत आपण याचं काय करू शकतो, भजन करू शकतो. अनंत काळापर्यंत भजन करू शकतो का? असंच नाही, आपण काय करू, थकून जाऊ. मग जर आपण ते जर भजन मध्यमामध्ये नेलं, कंठामध्ये जर नेलं, तर आपल्याला विश्रांती प्राप्त होते. म्हणून आपण जसं सांगितलं की रोगी माणूस काय करतो, त्या ओंकाराचा कंठामधून गुंजन करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आपण हे राम जे आहे ना, ते आता कंठामध्ये भजन करायचं, थोडा वेळ वैखरीमध्ये भजन करायचं, मग मध्यमामध्ये नेऊन सर्वांनी कंठाने भजन, कंठातून आवाज आला पाहिजे फक्त. राम 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 राम. आता कंठात तर याच्यामध्ये पण कसं आहे की आपण जो मध्यमामध्ये जप करतो ना, त्याच्या प्रत्येक नामामध्ये थोडंसं अंतर आता वाढत जाईल आपलं, बरोबर. कशामुळे? कारण आपण उच्चारामध्ये कमी आणि त्याच्या अर्थामध्ये जास्त लक्ष देणार आहोत, बरोबर. आणि जो रामनाम उच्चाराने किंवा भगवन्नामाच्या उच्चाराने जी शक्ती प्राप्त होती आहे, जी आपल्याला शांती प्राप्त होती आहे, तर त्याच्यामध्ये आपण शांत होत जाणार आहोत. तर याच्यामध्ये काय होणार आहे की आपलं जे कंठामधून उच्चार करतो त्याच्यामध्ये पण अंतर प्राप्त होणार आहे. म्हणजे राम, म्हणजे एखादा स्वर कसा असतो बघा, आपण विण्याचा स्वर बघतो किंवा तानपुऱ्याचा स्वर बघतो की तो एकच छंद असतो नाही का, सा, तसा असतं राम. ओंकाराचं गुंजन जे आहे ते अशाच प्रकारचं आहे. त्याच्यामुळे काय होतं की ओंकार जे आहे याच्यामध्ये 3 शब्द आहेत, अ, उ आणि म, हे ओंकार आहे. तर याच्यामध्ये काय होतं, अ आणि उ याचा उच्चार करून आपण जेव्हा म कडे जातो ना, त्यावेळेस आपल्याला उत्तर आपली विश्रांती प्राप्त होते अंतरीची, आणि ती जी विश्रांती आहे आणि ती जी शांती प्राप्त होणार आहे ते परमात्म्याचं खरं स्वरूप आहे. म्हणून आपण ओंकाराचं गुंजन करत असतो. आता सगळ्यांनी 1-2 वेळेस ओंकाराचं गुंजन करा, खूप छान वाटेल बघा आपल्याला. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि आपण ओंकाराचं गुंजन करूया. याच्यात पण जेवढा वेळ आपण उच्चार केला ना, तेवढाच वेळ शांत व्हायचं, मनातल्या मनात ते ओंकार. आता आपण काय करणार आहोत की पश्चंतीमध्ये जाणार आहोत. पश्चंती म्हणजे काय, हृदयामध्ये त्याचा उच्चार करायचा आहे. आपण जेवढा वेळ ओंकार, कारण आपण आपली म्हणजे माझी काय आणि आपली काय, किंवा आपल्यात एखादा असेल सुद्धा असं साधक की ज्यांची फार काय आहे प्रगती आहे याच्यामध्ये, पण आपण ज्यावेळेस सुरुवातीला असतो ना, तर त्यावेळेस आपण वैखरी आणि मध्यमामध्ये उच्चार करायचा आणि मध्ये थोडं शांत व्हायचं, आणि त्यावेळेस काय करायचं, पश्चंतीमध्ये म्हणजे हृदयामध्ये त्याचं उच्चारण करायचं. आणि मग ज्यावेळेस आपलं मन इकडं तिकडं भटकायला लागेल, आपल्याला माहीत असतं की आपण हृदयामध्ये उच्चारण एवढा वेळ करू शकतो. ज्यावेळेस आपलं मन इकडे तिकडे भटकायला लागतं त्यावेळेस परत काय करायचं, परत वैखरी आणि मध्यमामध्ये जप करायचं, मग पुन्हा पश्चंतीमध्ये जाऊन काय व्हायचं, शांत व्हायचं. तर परत दीर्घ श्वास घ्या आणि मचा उच्चार जास्त करायचा आहे आता, कारण आपण आता वैखरीचा आपण जप केला ना खूप वेळ, आपण आता एक पायरी चढत पुढं जाणार आहोत, मध्यमाला जास्त वेळ देणार आहोत. ठीक आहे, दीर्घ श्वास घेऊयात. हृदयामध्ये हृदयामध्ये
असं हे मध्यमा, वैखरी, मध्यमा आणि पश्चंती असं हे 3 वाण्यांचं स्वरूप झालं. चौथी जी वाणी आहे या 3 वाण्यांचं आपण जसं जसं पुढं जात राहू तसं तसं आपल्याला काय होईल, त्याचा अनुभव यायला लागेल किंवा त्याचं काय होईल, आपण त्या वाणीमध्ये पोहोचू आणि आपलं सतत भजन होत राहील. आता याला दुसरं एक साधन आहे, मी जसं म्हटलं अजपा जपणे उलट प्राणाचा तेही मनाचा निर्धारू असे. ती जी साधना आहे आपण त्यावेळेस बघूया, ज्यावेळेस तो येईल त्यावेळेस. हे कसं सहज साधन आहे महाराज. हे ज्यावेळेस तुम्ही रोज करायला लागाल ना, की त्यावेळेस काय होईल की तुम्हाला यात आनंद यायला लागेल. आणि तुम्हाला यात जसा जसा आनंद आपल्याला यायला लागेल ना महाराज, तसं तसं आपल्याला हे गोड वाटायला लागेल. म्हणून आपण काय केलं पाहिजे की रोज एकांतात बसलं पाहिजे थोडंसं. म्हणजे आता ते नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी, नाही का. तर त्यावेळेस आपण आता नित्यनियमाचे किती प्रकार असतात त्याचे पण एक लोकांतिक भक्ती असते किंवा लोकांतिक काहीतरी नियम असतात. जसं आपण सगळेजण मिळून हरिपाठावर चिंतन करतो आहे, हे आपलं दर एकादशीचा काय झाला नियम झाला. आपण दर एकादशीला काय करतो, भजन करतो किंवा रोज संध्याकाळी इथं हरिपाठ करतो आपण मंदिरात येऊन. हे लोकांतिक झालं म्हणजे सगळ्यांनी मिळून करण्याचं. पण एकांतिकसुद्धा एक आपलं काय असलं पाहिजे, नियम असला पाहिजे किंवा ते आपले सद्गुरू आपल्याला ते साधन सांगत असतात की तुम्ही काय करा, ह्या भगवान नामाचा जप करा, दीक्षा वगैरे देतात आणि साधन देतात. ही एकांतिक साधनासुद्धा काय असली पाहिजे माणसाची, रोज थोडा वेळ काय असला पाहिजे, एकांतामध्ये माणसाने बसलं पाहिजे. आणि ही जे साधना आहे एकांतातली साधना किंवा ही जी ह्या वाणीतली आपण एक एक पाऊल पुढे पुढे जाऊ ना, यामध्ये सामर्थ्यसुद्धा आहे. म्हणजे अनेक गोष्टीचं सामर्थ्य आपल्याला जाणवायला लागेल ज्यावेळेस आपण पुढे पुढे जाऊ त्यावेळेस. म्हणजे आता ही वाणीबद्दल आहे ना, आपण एकदा आधी पण पाहिलं होतं की संतांची वाणी एवढी पावन का आहे. जसं आपण संतांचे अभंग पाहतो, रोज आपण हरिपाठ म्हणतो, तरी आपल्याला कंटाळा येतो का महाराज? नाही. कारण संतांची वाचा कशी होती, शुद्ध होती. आणि संतांनी हे रामकृष्ण वाचा, हे जी त्यांची वाचा जी होती, त्यांचा भाव जो होता, ती साधना त्यांची होती. त्याच्यामुळे त्यांची वाचा कशी होती, त्याचा एक वेगळा प्रभाव होता, नाही का. म्हणून अशा अनेक आपल्याला अनुभवायला भेटतील. म्हणून महाराज म्हणतात काय करा, हे वाचेनं नामस्मरण करा. पण हे महाराज पुढे म्हणतात की नामामृत गोडी वैष्णवाला धली, योगिया साधली जीवन कळा. वैष्णवांना काय लागलं महाराज की भगवान नामाचं, म्हणजे आपल्या सगळ्यांना, आता आपल्याला सुद्धा भगवान नामाचं खूप काय गोडी आहे, नाही का. भगवान नाम कसं आहे, अमृतासारखं गोड आहे. किंवा अमृतापेक्षा जरी गोड म्हटलं याला तरी चालतं, नाही का. नामदेव महाराज म्हणतात अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मना माझे केशवा काबाने घे. हे भगवान नामाचं जी गोडी आहे कशी अमृतापेक्षाही गोड आहे. आणि महाराज म्हणतात की वैष्णवांना, भक्तांना काय लागली, ही भगवान नामाची गोडी लागली आहे. आता पहा, आणि असं भजन जिथं लोक करतात ना, जिथं भगवंताचे भक्त भजन करतात ना, की भगवंत स्वतः म्हणतात की मी तिथं काय असतो, उपस्थित असतो. भगवंत एका ठिकाणी नारद मुनींना सांगतात की नाहम वसामी वैकुंठे योगीनाम हृदयर्णवे मद भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. भगवंत नारद मुनींना म्हणतात की मी वैकुंठातसुद्धा कधी कधी नसतो, योगियांचं हृदय उल्लंघन करून जातो, परंतु माझे भक्त जिथे भजन करतात, मद भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. हे नारद, मी तिथं काय होतो, तिथं असतो. मी तिथं नेहमी काय असतो, उपस्थित असतो, जिथं माझं भजन चालू असतं. म्हणून महाराज बघा म्हणतात की योगिया साधले जीवन काळा. म्हणजे योगियांनी त्यांचं जीवनभर त्यांचं जे योग साधना जी आहे ती जर केली तरी त्यांचं शेवटचं फळ काय आहे की त्यांना गुरूंकडून काय होतं, नामदीक्षा प्राप्त होते. गुरूंकडून दीक्षा प्राप्त होते आणि त्या नामाचं ते रोज काय करतात, मग नामस्मरण करतात, त्या नामाचा रोज जप करतात आणि भगवत प्राप्तीला प्राप्त होतात. म्हणून दीक्षा फार महत्त्वाची आहे महाराज. की आपण सगळं जे काही करू ना महाराज, आपण धर्माच्या मार्गावर किंवा भक्तीच्या मार्गावर सगळं जे काही करू ना, त्याचं सर्वांचं फळ हेच आहे की आपल्याला गुरु मिळतील आणि गुरूंची दीक्षा मिळेल. म्हणून महाराज म्हणतात की नामामृत गोडी वैष्णवाला धली आणि योगिया साधली जीवन काळा. म्हणजे पूर्ण जीवनभर योग याग साधना करून काय साध्य होतं की नामस्मरणाची गोडी लागते. पहा, एक आपल्याला आपण गोरोबा काकांचं नाव ऐकलं नाही का, म्हणजे गोरा कुंभारांचं नाव ऐकलं.
गोराकुंभार काकांनी काय केलं होतं, नामदेव महाराजांची परीक्षा घेतली होती नाही का. तर गोराकुंभार एकदा आपल्या सर्वांना कथा माहीत आहे की गोराकुंभार कसे होते की भगवंताचे अतिशय प्रिय भक्त होते आणि त्यांना पण काय होतं, हे नामामृताची गोडी काय होती, लागलेली होती. आपल्याला सर्वांना माहीत आहे की एकदा गोराकुंभार काय करत होते की त्यांना, आता गोराकुंभार म्हणजे त्यांचं काम काय होतं की घडे बनवणे, म्हणजे माठ वगैरे बनवणे, कशाचे, मातीचे, आणि ते काय करणे, विकणे. आता पहा की भगवंताचे भक्त जे असतात ना महाराज, त्यांचं काम करण्यामध्ये सुद्धा खूप काय असतात की तत्पर असतात. कबीरजी काय करायचे, शेला विणायचे किंवा कपडा विणायचे. गोराकुंभार काका काय करायचे की मडके बनवायचे. नामदेव महाराज काय करायचे, कपडे शिवायचे, शिंपीच होते नाही का. पण यांचं काम कसं होतं महाराज, अतिशय दर्जेदार. म्हणजे असं सांगतात की गोराकुंभार काकाकडे जर कोणी ग्राहक आलं त्यांचं मडकं त्यांच्याकडून घेण्यासाठी, तो हात लावायचा आणि मडकं ठेवून द्यायचा. कोणताही ग्राहक बरं का. कशामुळे, तो म्हणायचा की मडकं इतकं छान बनवलं आहे, आता याची किंमत एवढी असेल की मला ती परवडणारच नाही आहे. कबीरजींकडे असेच ग्राहक यायचे आणि कबीरजींच्या कपड्याला, आता काशीमध्ये नाही का भरपूर दुकानं होते, पण त्यात कबीरजींचं पण एक दुकान होतं. कबीरजींच्या कपड्याला हात लावायचे आणि दूर जायचे. कशामुळे की त्यांना वाटायचं हा कपडा इतका महाग असेल, कारण ह्याची क्वालिटी, म्हणजे आपण काय म्हणतो क्वालिटी त्याला शुद्ध मराठीत नाही का. हां, तर त्याचा दर्जा कसा आहे की बाकीच्यांचा महाग कपडा म्हणजे या कबीरजींचा साधा कपडा. पण कबीरजी म्हणायचे नाही, तुमच्यामध्ये जो परमात्मा आहे, तुमच्यामध्ये जे माझे राम आहेत, गोरोबा काका म्हणायचे तुमच्यामध्ये जो माझा विठ्ठल आहे त्याच्यासाठीच मी घडा बनवला, आणि हे काही इतका महाग नाही आहे. बघा, म्हणजे भगवंताचे भक्त कसे असतात की आपल्या कामामध्ये तत्पर असतात नाही का. गोरोबा काकांचं एकदा काय झालं महाराज की गोरोबा काकांची जी पत्नी होती ती काय पाणी भरायला म्हणून विहिरीवर गेली आणि जाताना गोरोबा काकांना सांगून गेली की काय करा, आपला जो लहान मुलगा आहे त्याच्याकडे लक्ष द्या तुम्ही, म्हणजे मी काय करते पाणी घेऊन येतो तोपर्यंत. पण गोरोबा काकांना वाटलं चला ठीक आहे, गोरोबा काकांनासुद्धा काम होतं नाही का. काय करायचं होतं, माती जी होती, आता माती काय करायची होती, पाण्यामध्ये काढून त्याला चिखलाला तुडवायचं होतं, म्हणजे जेणेकरून त्याचे घडे बनवता येतील. गोरोबा काकांना वाटलं चला ठीक आहे, मी काय करतो, ही माती तुडत लेकराकडे लक्ष देतो. पण गोरोबा काकांचं एक, आता ते परावाणीमध्ये पोचले होते बघा. त्यांचं काय होतं, नेहमी भजन चालू असायचं. काही पण काम करायचे, पण कसे करायचे, भजन करतच काम करायचे. गोरोबा काकांनी माती तुडवायला सुरुवात केली, चिखल तुडवायला सुरुवात केली, आणि तेवढ्यात आता गोरोबा काका आता चिखल तुडवायचा म्हणलं ऑटोमॅटिक काय आले, त्यांचे कमरं हात आले, आणि कमरं हात आला, आणि कोणाला विठ्ठलाची आठवण नाही येणार महाराज. आता तुम्ही सांगा ना की कोणाला, तुम्ही स्वतः नाही, आपण दुसऱ्याला जरी कमरं हात ठेवून उभं टाकलं, बघितलं आपलं काय येते, विठ्ठलाची आठवण येते का नाही. मग गोरोबा काका काय करू लागले की कमरं हात ठेवून दोन्ही पायाने चिखल तुडवू लागले. मग आता सहजच त्यांच्या तोंडातून भगवन नाम निघाला, आणि ते काय झाले, कामात पण व्यस्त झाले आणि भगवन नाम घेण्यातसुद्धा काय झाले, व्यस्त झाले. आता गोरोबा काकांसोबत आपण थोडंसं भजन करूयात नाही का. गोरोबा काका भजन करू लागले. आता डोळे झाका, गोरोबा काका चिखल तुडवत आहेत आणि कमरेवर हात आहेत गोरोबा काकांचे, आणि भजन पण करतात. आपण त्यांच्या मागे मागे भजन म्हणूयात. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, म्हणा माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल 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 माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, म्हणा विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा
विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. गोरोबा काका असं भजन करतायत, भजनामध्ये दंग आहेत आणि खाली चिक्कल तोडवत आहेत, पण त्यांचं लक्षच नाही. किंवा त्यांचा मुलगा गुडघ्यावर रांगत रांगत त्यांच्या पायाजवळ आला की त्यांना आता मुलाला आपला बघा मुलगा कसा असतो, आई आणि वडिलांकडे काय जातो, धावून जातो नाही का, की वडील किंवा आई एखादी जर काम करीत असेल की मुलाला उत्सुकता असते की नेमकं आपली आई किंवा आपले वडील काय काम करत, म्हणून काय करतात मुलं, काय करतात, धावून जातात. तर तसं गोरोबा काकांचा मुलगा त्यांच्याकडे रांगत रांगत आला, त्यांच्या पायाजवळ आला, परंतु गोरोबा काका विठ्ठलाच्या भजनामध्ये दंग आहेत. आणि गोरोबा काकांची बायकोसुद्धा ती आलीच नव्हती अजून, म्हणजे ती पाणी आणायला गेली तिकडे, तिला तिच्या मैत्रिणी भेटल्या आणि मग आता गप्पा मारण्यात वेळ जातो नाही का. आणि कधी तो मुलगा गोरोबा काकांच्या पायाखाली आला, कधी चिखलासारखा तुडवला गेला आणि कधी त्याचा मृत्यू झाला. गोरोबा काकांना काही सुचलंच नाही. आणि गोरोबा काका इकडं भजन करतात, विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. गोरोबा काका वैखरीमध्ये जप करू लागले, कधी ते मध्यमामध्ये जप करायला गेले, त्यांना त्यांचंच कळलं नाही. गोरोबा काकांची अशीच साधना काय होती, चालू होती, काम चालू होतं, साधना चालू होती, परंतु गोरोबा काकांना त्या मुलाकडे काय मात्र त्यांचं लक्ष गेलं नाही. तेवढ्यात गोरोबा काकांची बायको आली आणि गोरोबा काकांच्या बायकोनी पाहिलं तर त्यांचा मुलगा झोपडीमध्ये त्यांच्या घरामध्ये काय कुठेच सापडला नाही. आणि गोरोबा काकांना आवाज दिला आणि गोरोबा काकांना त्या म्हटलं की का हो मुलगा कुठे. तर गोरोबा काकांनी सुद्धा आता तो चिखलात इतका माखून गेला होता त्यांचा मुलगा की तो काही दिसत पण नव्हता महाराज. गोरोबा काकांनी सुद्धा इकडे तिकडे सर्वत्र हुडकला, पण त्यांचा मुलगा काही कुठेच सापडला नाही. मग शेवटी ते हुडकत हुडकत तिथंच आले जिथं ते गोरोबा काका काम करत होते. मग तिथे लक्ष देऊन पाहिलं तर चिखलामध्ये माखलेला त्यांचा मुलगा म्हणजे काय महाराज, त्याचा जीव गेला होता, तो मुलाचा मृतदेह सापडला. मुलाचा मृतदेह सापडला. त्या दोघांनी त्या मुलाला बाहेर काढलं आणि स्वच्छ पाण्यानं धुतलं आणि एका कपड्याने झाकून त्याची आरती बनवली. आणि गोरोबा काकांच्या ज्या पत्नी होत्या त्या गोरोबा काकांना म्हणू लागल्या की साधन एक वेळेस ठीक असतं, भजन ठीक असतं, पण महाराज तुमचं एवढं लक्ष असू नये का. तर गोरोबा काकांनासुद्धा लक्षात आलं. पण गोरोबा काकांचा महाराज एवढा विश्वास होता, बघा भगवंतावर आपला एवढा विश्वास असला पाहिजे महाराज, की कुठलं जरी संकट आलं ना महाराज की भगवंत आपल्यावर दया नक्की करणार आहे किंवा भगवंतच आपल्याला त्यातून तारून नेण्याची शक्ती देणार आहे. गोरोबा काकांना एवढा विश्वास पांडुरंगावर होता. गोरोबा काका म्हणू लागले चूक झाली हे मान्य आहे, परंतु चूक झाली हे मान्य आहे, परंतु आता या संकटातून मार्ग दाखवणारा कोण आहे, परमेश्वर एकच आहे, पांडुरंगच आहे. मी ज्याचं भजन करत होतो ना, आता गोरोबा काका म्हणतात मी ज्याचं भजन करत होतो ना महाराज, त्याच्या पत्नीला म्हणतात त्यांच्या की मी ज्याचं भजन करत होतो ना त्याचंसुद्धा माझ्यावर कसं होतं लक्षच होतं, कारण तो सुद्धा काय म्हटलं आहे, मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. आता बघा हे जे वाक्य आहे भगवंताचं, हे कसं खरं करून दाखवतात भगवंत. गोरोबा काका असं म्हणू लागले. आणि एवढ्यातच काय झालं की एक साधू गोरोबा काकांच्या दारावर आले. गोरोबा काका आणि त्यांची पत्नी त्यांच्या मुलाच्या मृतदेहासहित घरामध्ये होते. आणि तेवढ्यातच एक साधू गोरोबा काकांच्या दारावर आले आणि ते सुद्धा काय करू लागले, हेच भजन करू लागले. कुठलं, विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हो माझा माझा माझा
विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. बोला विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. परंतु महाराज तो भजनाचा आवाज काही साधा सुद्धा नव्हता. तो इतका दिव्य आवाज होता की नकळत गोरोबा काका आणि त्यांच्या पत्नीच्या मुखातून सुद्धा त्यांच्यासोबत काय होऊ लागलं, नामस्मरण होऊ लागलं. आणि गोरोबा काकांनी आतमध्ये बाहेर जाऊन पाहिलं की नेमकं कोण आलं आहे. म्हणजे मी जे भजन करत होतो तेच भजन करत करत माझ्या दारापाशी कोण आलं नेमकं. बघताय तर काय, एक तेजस्वी महापुरुष, एक तेजस्वी साधू आपल्या दारात उभा आहे. आणि त्या साधूंनी गोरोबा काकांना हाक मारली की भिक्षाम देही, मला भिक्षा वाढ. पण बघा महाराज की खरे वक्त अशा असतात महाराज की सामान्य माणसाचं काय होईल महाराज या ठिकाणी, की सामान्य माणूस रडत रडत काय होईल, साधूंचे पाय पकडेल. महाराज माझ्यावर दया करा, माझा मुलगा वारलेला आहे, मी तुम्हाला कशी काय भिक्षा देऊ शकेल. एकतर मुलाला जिवंत करा, नाही तर भिक्षा घेतल्याविना माझ्या दारापासून वापस जा, असं म्हणेल का नाही एखादा साधूसुद्धा माणूस. पण नाही, गोरोबा काकांच्या डोळ्यात अश्रूसुद्धा आला नाही महाराज. आणि गोरोबा काकांच्या बायकोच्या लक्षात आलं की दारात संत आलेले आहेत. आणि गोरोबा काकांच्या बायकोनीसुद्धा आपल्या डोळ्यातले अश्रू पुसले. आणि तो जो त्यांचा मुलगा होता मरण पावलेला, त्याला स्वयंपाकघरात एका कोपऱ्याला ठेवलं, त्याला झाकून ठेवलं. आणि गोरोबा काकांच्या बायको काय केलं, स्वयंपाक बनवायला सुरुवात केली की आता संत आलेत आणि संतांना काय करायचं आहे, भोजन करू द्यायचं आहे. म्हणजे संतांना काय करायचं आहे, दक्षिणा द्यायची, भोजन त्यांना घालायचं आहे. आणि हे दोघं दाम्पत्य आता गोरोबा काकांनी त्यांचा पाहुणचार केला, संतांचे पाय धुतले, त्या महापुरुषाचे एका आसनावर त्यांना बसवलं. आणि गोरोबा काकांच्या बायकोनी काय केलं, ताट मांडून आणलं आणि त्या संतांसोबत समोर ठेवलं आणि त्यांना जेवायला वाढू लागल्या. त्या महापुरुषाने, त्या संतांनी काय केलं, 2 घासं घेतले, खाल्ले. आणि त्यांनी एक प्रश्न विचारला, का रे गोरोबा, आम्ही असं ऐकलं की तुला एक मुलगासुद्धा आहे. गोरोबा काकांच्या बायकोला, पत्नीला अश्रू अनावर झाले नाहीत असं म्हटल्यावर त्या पण संतांसमोर अश्रू कसे काढणार, नाही तर संत ताटवून उठतील नाही का. गोरोबा काकांच्या पत्नी स्वयंपाकघरात गेल्या आणि आपलं तोंड झाकून काय करू लागल्या, रडू लागल्या. आणि गोरोबा काका इकडे त्यांना संतांना उत्तर देतात, हो महाराज, तो इथेच कुठे खेळायला गेलेला असेल. तर त्या साधूंनी म्हटले की त्याला आवाज दे म्हणे, तुझ्या मुलाला आवाज दे. कारण घरात लहान मुलगा असताना एखाद्या वृद्ध माणसाने जेवण करणं काही बरोबर नाही. मी काय करेल, त्याला आधी जेव घालेल आणि मग मी जेवण करेल. तो गोरोबा काकांना जरा संशय झाला की आता कसा आवाज द्यायचा, वारलेला मुलगा कसा काय जिवंत होणार. मग त्यावेळेस त्या साधूंनी जोरात आवाज दिला. आता त्या मुलाचं नाव मला आठवत नाही, पण त्या साधूंनी आवाज दिला, बाळा इकडे जेवण कर. आणि तेवढ्यात ते महाराज, आता तो कोण होता, तो साधू कोण होता महाराज, भगवान परमात्मा, ज्याचं भजन चालू होतं ते स्वतःच होता. कारण भगवान काय म्हणलेत, मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. भगवान स्वतः त्या साधूचं रूप घेऊन आले होते. भगवंतानी आवाज दिला आणि महाराज असं त्रिलोकात कोण आहे, भगवंतानी आवाज दिला आणि तो येणार नाही. तो गोरोबा काकांचा वारलेला मुलगा तो ताट दिशी उभा टाकला आणि त्या साधूंकडे, भगवंताकडे पळतच आला आणि त्यांच्या समोर बसला की महाराज तुमच्या हाताने मला खाऊ घाला. आणि इकडे गोरोबा काका आणि त्यांच्या पत्नीला कळत नव्हतं की नेमकं काय व्हायलं, हे कुठले महापुरुष आलेत. आणि तेवढ्यामध्ये गोरोबा काकांनी आणि त्यांच्या पत्नीने त्या महापुरुषाला नमस्कार केला आणि नमस्कार करून वर डोकं केलं. तर तेवढ्यात बघतायत की समोर कोण आहेत, पांडुरंग परमात्मा स्वतः आहेत. गोरोबा काका म्हटले पत्नीला की बघ, मी तुला म्हटलं होतं ना की पांडुरंगालाच काय आपली खरी चिंता आहे, कारण आपण त्यांचं भजन करतो म्हणजे ते आपल्याला असं तसं सोडणार नाहीत. असं आहे महाराज की म्हणून आपल्याला काय लागली पाहिजे, नामस्मरणाची गोडी लागली पाहिजे. आणि आपण वाचेच्या साधनेमध्ये की जसं आपण पाहिलं की वैखरी, मध्यमा, पश्चंती आणि परावाणी या साधनेमध्ये आपण पुढे पुढे गेलो पाहिजेत, आपली प्रगती झाली पाहिजे. तर 5व्या आणि 6व्या जो या अभंगामधला जो चरण आहे, 5व्या
चरणात म्हणतात की सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लाधला कृष्णदाता. 2 उदाहरण महाराज इथं देत आहेत की भक्त प्रल्हादाला सत्वर उच्चार बिंबला म्हणजे कोणाचा, आपल्याला सर्वांना गोष्ट माहीतच आहे की इंद्रदेवाने काय केलं होतं की हिरण्यकश्यपूची जी पत्नी होती कयाधू, तिला अपहरण करून तो इंद्र आपल्या लोकांमध्ये घेऊन जात होता. पण नारद मुनींनी इंद्राकडून कयाधूला सोडून आणलं आणि आपल्या आश्रमात ठेवलं. आणि कयाधू काय करायची की रोज नारद मुनींच्या आश्रमात काय व्हायचं, सत्संग व्हायचा, नामस्मरण व्हायचं आणि कयाधू काय करायची, ऐकत बसायची. कधी कधी कयाधूला झोप लागायची, पण कयाधूच्या पोटामध्ये जो भक्त प्रल्हाद होता तो मात्र काय करायचा की कान टवकारून तो सत्संग ऐकायचा. तो नारद मुनींचा जो मुखातून जे नामस्मरण निघालं आहे, नारायण नारायण, ते भजन ऐकायचा. आणि हा जो उच्चार होता तो भक्त प्रल्हादाला काय होता, बिंबला होता. आणि तो बिंबला होता, मग त्याचं काय फळ होतं हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की त्यांनी होलिका प्रल्हादाला जाळण्यासाठी आली होती, परंतु कोण जळाली, होलिका स्वतः जळाली, परंतु भक्त प्रल्हादाचं काही झालं नाही. आणि खंब्यातून भगवंत प्रगट झाले कोणासाठी, भक्त प्रल्हादासाठी. हे कशामुळे महाराज की गुरूंचा उपदेश, गुरूंचा जो नामदान आहे तो त्यांच्या कानावर काय होता, बिंबला होता. दुसरं उदाहरण देतात की उद्धवा लाधला कृष्णदाता. भगवत महापुराणामध्ये, भागवतामध्ये 11व्या स्कंदामध्ये 21व्या अध्यायामध्ये उद्धवाची आणि श्रीकृष्णाची कथा येते. त्यामध्ये उद्धवाला काय केलं, श्रीकृष्णाने गोपिकांकडे पाठवलं. सुरुवातीला उद्धवाला काय होतं की शंका होती की ते म्हणायचे की गोपाल कृष्णाला म्हणायचे की कृष्ण तुम्ही चांगलं केलं नाही की गोपिकांना तिकडे सोडून तुम्ही इकडे आलात. गोपिका जे विरह वेदना भोगतायत ते तुम्ही काय केलं आहे, चांगलं नाही केलं आहे. म्हणून भगवंतानी काय केलं की त्यांना उद्धवजींना पाठवलं गोकुळामध्ये. आता ती लांब कथा आहे, आपण तेवढ्यामध्ये जाणार नाहीत कारण आपला वेळ संपत आला आहे. कधी एका वेळेस बघूयात, कधी ऐकण्यात आले. खूप गोड कथा आहे महाराज ती. तर भगवंतानी काय केलं, गोपिकांकडे त्यांना पाठवलं आणि गोपिकांकडून त्यांना काय शिकायला भेटलं की प्रेमलक्षणा भक्ती शिकायला भेटली. आणि शेवटी मग भगवंतानी गुरु उपदेश केला कोणाला, उद्धवा लाधला कृष्णदाता. आणि त्यामुळे उद्धव काय झाले की आपल्या आत्मपदाला प्राप्त झाले. म्हणून महाराज शेवटच्या चरणात म्हणतात की ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. आता बघा यामध्ये महाराज 2 विरुद्धार्थी शब्द वापरतात. एक तर म्हणतात सुलभ पण म्हणतात आणि सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे असं पण म्हणतात. हे कसं काय, तर नाम हे सुलभ आहे महाराज. नाम किती सुलभ आहे, नाम फुकाचे देवा पंढरी रायाचे. नाव कसं आहे, फुकटच आहे, त्याला काय टॅक्स लागतो का? असलं कुठलं सरकार, असं कोणतं सरकार आहे महाराज आत्तापर्यंत ज्यांनी नामस्मरणावर टॅक्स लावला नाही ना. की नाव घेण्यासाठी, सत्संग प्रवचन कीर्तन ऐकण्यासाठी किंवा साधना करण्यासाठी कुठला टॅक्स लागतो का? नाही. म्हणून ते कसं आहे, नाम हे सुलभ आहे. परंतु हे दुर्लभ आणि विरळसुद्धा कसं आहे, नाम दुर्लभ किंवा नाम विरळ नाही महाराज, की नामामध्ये निरंतर राहणे किंवा निरंतर नाम घेत राहणे आणि असा नामाचा धारक दुर्लभ आहे. कारण आपण काय मध्ये सुरुवातीलाच म्हणलं, आपण कसे आहेत की द्वंद्वामध्ये काय बंधित झालेलो आहोत आणि आपण ह्या द्वंद्वाला काही सोडण्याचा मनात विचार नाही आहे आपल्या. म्हणून सद्गुरूंकडून नाममंत्र घेऊन नित्य नियमाने तो जपणारा असा नामधारक दुर्लभ आहे. म्हणून महाराज म्हणतात की ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. तर अशा ह्या पद्धतीनं आपण या 8व्या अभंगाचं चिंतन आपण पूर्ण केलेलं आहे. हे चिंतन पूर्ण आहे असं आपण म्हणू शकत नाही, कारण आपल्याकडे वेळसुद्धा कमी आहे आणि माझ्याकडे तेवढी बुद्धी पण नाही आहे की मी पूर्ण चिंतन करावं. भगवान परमात्म्याच्या आणि गुरूंच्या, सद्गुरूंच्या कृपेने आणि तुम्हा सर्वांच्या संतजनांच्या कृपेने जेवढं चिंतन मला करता आलं तेवढं मी चिंतन आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. काही चुकीचं यात वाटलं असेल किंवा माझ्याकडून चुकीचा शब्द गेला असेल
तर तुमच्या सर्वांचा लहान मुलगा म्हणून मला क्षमा करा. आणि जे काही चांगलं आहे ते माझ्या सद्गुरूंचं आहे, तुम्हा सर्वांचं आहे आणि आईवडिलांची ती शिकवण आहे असं समजून त्याला आपल्या पदरात घ्या. म्हणून आपण नेहमी काय केलं पाहिजे की हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. तर आपण हरिनाम नेहमी घेतलं पाहिजे. बोला पुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांतिब्रह्म एकनाथ महाराज की जय. सद्गुरुदेव भगवान की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. नमः पार्वती पतये हार हार महादेव. आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञ तोषावे तोषोनि मज द्यावे कसायदा नाही. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मरती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचिरतो ते लाहो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनावर्त भूमंडळी भेटतो त्या हुता. चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे अलांछन. मार्तंड जे तापहीन ते सर्व हे सरासजन. सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी. भजी जो आदि पुरुषी अखंडित ग्रंथोपजीविये विशेष लोकीये. द्रष्टा द्रष्ट विजय होवा वेची एत म्हणे श्री विश्वेश्वरा हो. हा होईल दान पसाहो येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. बोला पुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांतिब्रह्म एकनाथ महाराज